इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण जी मॉक टेस्ट सिरीज चालू केली आहे, बरोबर, म्हणजे सराव प्रश्न संच चालू केलेले आहे. तुम्हाला मराठीचे तर मिळतच आहे ऑलरेडी, ओके. आणि मॅथचं पण तुम्हाला जवळपास गणिताचं एक लेक्चर ऑलरेडी मिळालेलं आहे. आज आपण सेकंड चालू करणार आहे, ओके. म्हणजे सराव प्रश्न संच 2 चालू करणार आहे, ओके. तर आपण काय केलेले आहे, जे प्रिव्हियस इयर आलेले क्वेश्चन आहे त्या बेसिसवर प्रॉब्लेम घेतलेले आहे काही, आणि त्याला आज काय करू, आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू, ओके. तर लेट स्टार्ट, ओके. काय दिलं आहे, जर ए गुणोत्तर बी किती दिलं आहे, 2 गुणोत्तर 3 आणि बी गुणोत्तर सी बरोबर 6 गुणोत्तर 8, तर ए बी सी ची व्हॅल्यू, ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी ची व्हॅल्यू तुम्हाला सांगायची आहे, ओके. काही मुलांना इंग्लिश मीडियम वाले असेल तर त्यांच्यासाठी सांगतो, a by b is equal to 2 by 3 and b by c is equal to 6 by 8. Then find a by b म्हणजे a रेशो b रेशो c विचारलं, ओके. मी दोन्ही लँग्वेज मध्ये सांगणार आहे, ओके. तर आपल्याला काय दिलं आहे, इथे a गुणोत्तर b दिलेला आहे 2 by 3 आणि b गुणोत्तर c किती दिला आहे 6 by 8, बरोबर आहे. म्हणजे रेशो दिलेले आहे 2 आपल्याला, आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे, ओके. समजलं का मित्रांनो? कसं फाइंड आउट करा, जुनी मेथड वापरतात का? नाही. तर काय करायची, एक खूप चांगली मेथड सांगणार आहे मी तुम्हाला. म्हणजे कोणची, जर तुम्हाला ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी जर काढायची असेल तर काय करायचा, हा जर रेशो काढायचा असेल तर काय करायचा, 2 3 इथे घ्यायचा, ओके. मी काय घेतली, ए च्या जागी ए ची व्हॅल्यू घेतली, बी च्या जागी बी ची व्हॅल्यू घेतली, ओके. नेक्स्ट बी बाय सी दिलेला आहे, बी बाय सी किती दिलं आहे 6 आणि इथे 8 दिलं आहे सी ची व्हॅल्यू, ओके. दिलेली आहे काय, हो. नेक्स्ट काय करायचं, इथे जे 6 आहे, जे लेफ्ट हँड साइडला जेवढे पण व्हॅल्यू म्हणजे किती पण स्पेस असेल तर काय करायचा, लेफ्ट हँड साइडला 6 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, 6 ने मल्टिप्लाय करायचं. आणि इथे बी च्या साइडला जेवढी पण वॅकेट जागा आहे त्याला काय कशाने मल्टिप्लाय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं. मला समजलं काय, म्हणजे 6 च्या इथे ए च्या खाली स्पेस राहिला होता ना, तर आणि जे बी चा लेफ्ट हँड साइड आहे तो पण खाली होता, तर त्याला जे इथे व्हॅल्यू आहे त्याने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि जे बी च्या राईट हँड साइडला स्पेस राहिला होता तिथे पण 3 ने मल्टिप्लाय करायचं, ओके. जी व्हॅल्यू राहिली त्याच्या राईट हँड साइडला त्यानेच मल्टिप्लाय करायचं. नंतर काय करायचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. साइन दोन्ही किती होते 12, साइन 3 किती होते 18 आणि 3 8 काय होते 24. मला सांगा, याला पुन्हा भाग जातो का, हो जातो. कितीनी 6 नी, साइन दोन्ही 12, साइन 3 18, 6 चोक 24. तर समजलं काय केलं मी का, तर आपला आन्सर काय निघालं, ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी चा आन्सर काय निघालं 2 गुणोत्तर 3 गुणोत्तर 4 आहे का ऑप्शन मध्ये, हा. तर ऑप्शन नंबर बी. काय केलं मी, ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी घेतलं, किती दिलं होतं 2 रेशो 3 दिलेलं होतं, बरोबर आहे. आणि बी गुणोत्तर सी किती दिलं होतं 6 8 घेतलं. इथे जे लेफ्ट हँड साइडला जो स्पेस राहिला होता खाली त्याला मी 6 नेच मल्टिप्लाय केलं, कारण की जर बरोबर व्हॅल्यू केलं तर ॲज इट इजच होते. हा बघा, इथे 3 होता, इथे 6 होता, सेम होता का नाही, तर मला इथे काय करायचं होतं, सेम करायचं होतं, ओके. त्याच्यासाठी मी लेफ्ट हँड साइडला 6 घेतला आणि राईट हँड साइडला 3 ने मल्टिप्लाय केलं, ओके. इतकं समजलं तुम्हाला. तर आणि नंतर काय केलं, मी मल्टिप्लाय केलं. 2 × 6 किती होतो 12, 3 गुणिले 6 किती होतो 18, 3 गुणिले 8 किती होतो 24, ओके. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही तर काय होतो 6 साइन दोन्ही 12, साइन 3 18, 6 चोक 24. आणि हा काय झाला तुमचा फायनल रेशो झाला. मित्रांनो समजलं काय, अशा प्रकारे हे एक मेथड आहे ज्याच्यामुळे काय करू शकता तुम्ही, जे रेशो वगैरे असतात म्हणजे गुणोत्तर काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. समजलं का सर्वांना, हो. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. मित्रांनो इथे काय म्हटलंय, 2 म्हणजे 2/3 कॉमा 1/3 चे किती टक्के असतात. काय म्हटलंय, 2/3 कॉमा 1/3 चे किती पर्सेंटेज असतात. याला लिहायची पद्धत असते, 2/3 चे 1/3 हे किती टक्के, टक्के मालूम आहे तुम्हाला, म्हणजे टक्के 1% म्हणजे किती होते 100 होते ना, ओके. समजलं. ह्या लँग्वेज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे
तर याला जर सॉल्व्ह केलं तर काय होतो, 3 3 काय होतो, कॅन्सल होतो. तर काय होईल मग, काय राहते इथे फक्त 2 × 100 राहतो. जर याला सॉल्व्ह केलं तर फायनल आन्सर काय मिळतो, 200. ओके, तर फायनल आन्सर काय राहील आपलं, 200. मित्रांनो काय दिलं इथे, 2/3 1/3 चे किती टक्के आहे. तर याला लिहायचं जर असेल तर 2/3 चे भागीला 1/3 हे किती टक्के आहे. म्हणजे याला काय करावं लागेल, इथे ह्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. तर मित्रांनो समजलं काय म्हटलं होतं, 2/3 चे 2/3 1/3 चे किती टक्के आहे. ओके, जसा प्रश्न आलेला होता मी तुम्हाला इथे सांगत आहे. 2/3 चे काय म्हटलं आहे, 1/3 हे किती टक्के असतात. म्हणजे काय लिहिलं मी, 2/3 भागीला 1/3 गुणीला काय होतो, 100. टक्के म्हणजे किती होते, 100 होते ना. ओके, इथे पर्सेंटेज मध्ये लिहिलं मी. ओके, जर याला मी सिम्प्लिफाय केलं तर काय मिळालं मला, 3 3 कॅन्सल होतो ना. 2/3 इकडे दिला तर हा 3 वरती जातो आणि हा 3 खाली जातो. 3 3 कॅन्सल होतो. तर 2 गुणीला 100 केलं तर काय होतो, फायनल आन्सर मला 200 मिळतो. ओके, तर अशा प्रकारे आपण हे आन्सर सॉल्व्ह केलं. ओके, आता इथे प्रॉब्लेम नंबर दिलेला आहे आपल्याला 4. ओके, तर सांगा मला इथे 80 याच्यातला डिफरंट म्हणजे वेगळा विसंगत ओळखा लागते आपल्याला. तर मला सांगा याच्यापैकी वेगळं काय आहे. 80 दिलेला आहे, OR दिलेला आहे, JS दिलेला आहे आणि QU दिलेला आहे. ओके, तर मित्रांनो आपल्याला बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यातला वेगळा ओळखायचा, वेगळा काढायचा आहे का, म्हणजे विसंगत ओळखायचा आहे. ओके, काय दिलेलं आहे, 80 बी ऑप्शन मध्ये OR, सी मध्ये JH आणि डी मध्ये QU दिलेला आहे. मला सांगा कोणता डिफरंट असेल याच्यातला. मालूम आहे ना अल्फाबेट सिरीज काय असते. अल्फाबेट सिरीज मध्ये वॉवेल्स, व्यंजन वगैरे माहित आहे तुम्हाला, कॉन्सोनंट वगैरे. आता हे तर मराठीत सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण की ABCD तर शिकलेच असतात, बरोबर आहे. वॉवेल्स आणि कॉन्सोनंट ABCD वाचतात. ओके मित्रांनो, जर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम असेल इंग्लिशचा तर आपल्या सरांनी काय केलेलं आहे, इंग्लिशचं एक बेसिक लेक्चर घेतलं आहे. अल्फाबेट आणि म्हणजे अल्फाबेट्स याच्यातला फरक काय आहे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर वॉवेल्स आणि कॉन्सोनंट याच्याबद्दल पण चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर म्हणजे समजायला त्रास होत असेल तर ओके, तर सांगा मला. इथे 80 दिलेला आहे, OR दिलेला आहे, JS दिलेला आहे आणि QU दिलेला आहे. ओके, तर काय करायचं, इथे मला सांगा AEIOU हा काय असतो, वॉवेल्स असतो ना. तर सांगा इथे A हा काय आहे, एक वॉवेल्स आहे. O इथे काय वॉवेल्स आहे, इथे U हा वॉवेल्स आहे. पण मला सांगा हा J आणि H मध्ये एक पण वॉवेल्स आहे का, नाही. तर काय झाला आपला ऑप्शन जो सी झाला हा एक वेगळा झाला ह्या 3 ऑप्शन पैकी, ह्या 4 ऑप्शन पैकी. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर जे सी आहे आपलं हे राईट आन्सर आहे. आणि हे 3 सेम आहे कारण की याचे जे प्रत्येक ऑप्शन मध्ये बघा एक वॉवेल्स आलेला आहे. ए OR मध्ये O, QU मध्ये U काय आलेला आहे, वॉवेल्स आलेला आहे. ओके, समजलं मित्रांनो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ. काय दिलं आहे, अंडर रूट मध्ये 81 दिलेला आहे, घनामुळामध्ये 512 दिलेला आहे, मायनस वर्गमूळामध्ये किती दिलेला आहे, 169. ओके, समजलं ना काय दिलं आहे. तर मला सांगा वर्गमूळात 81 म्हणजे किती होतो, किती होतो, नाही हो. आणि घनामध्ये 512, घनमुळामध्ये 512 काय होतो, 8, बरोबर आहे. आणि मायनस 169 वर्गमुळात 169 किती होतो, 13. तर तुम्ही याला सॉल्व केले तर काय होते, 17 - 13 काय होतो, 4. आहे का ऑप्शन मध्ये, हो. ऑप्शन नंबर ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, समजलं का सर्वांना, हो. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. आपल्या इथे काय ऑप्शन मध्ये दिलेलं सांगा, 15, 21, 33, 51. इथे हे दिलेले आहे रिकामी, म्हणजे इथे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली आणि नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे इथे 111. ओके, तर काय करायची इथे सर्वात प्रथम काय करायचं, हे सिरीज आहे. सिरीज मालूम आहे तुम्हाला सर्वांना, हो. तर काय आहे इथे मला सांगा, सर्वात प्रथम ह्या दोघांमध्ये सर्वात प्रथम चेक करताना काय करायचं, 2 ते 3 मेथड नेहमी चेक करायच्या. एक मल्टिप्लाय, सेकंड म्हणजे गुणाकार चेक करायचा, सेकंड
काय करायचं, म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती राहते तो चेक करायचा. थर्ड आणि म्हणजे अशी व्हॅल्यू पाहायची की याच्यात काय असा कनेक्शन बनून आला. ओके. नेक्स्ट आता काय करू सांगा मला, 15 आणि 26 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, केव्हा किती ऍड केलेला आहे. 15 मध्ये 1, 15 नंतर 21 आलेला आहे ना, म्हणजे 6 ऍड केलेला आहे. नंतर मला सांगा इथे 21 नंतर 33 आलेले आहे, म्हणजे काय ऍड केलेलं आहे मी 12. ओके. नंतर 33 नंतर किती ऍड केले असेल मी. ओके. इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये 18. तर नेक्स्ट काय मग बघा, इथे लॉजिक लागू राहिलं तुम्हाला. काय लॉजिक लागू राहिलं, 6, 12, 18 म्हणजे मल्टिप्लिकेशन होत चाललाय. 6चा 12चा हे जो टेबल राहतो तो इथे दिसू राहिला. नेक्स्ट काय होईल, साइन 2 12, साइन 3 18, 6 चोक काय होईल 24. मग 51 मध्ये जर तुम्ही 24 टाकले तर काय होईल 75 होईल का. हो होईल. बघा 15 आणि 21 मधला डिफरन्स किती असतो 6चा. 21 आणि 33 मधला किती दिलेला आहे 12. 33 आणि 51 मधला किती दिलेला आहे 18. बघा इथे 6, 12, 18 म्हणजे काय म्हणाला, इथे 6चा जो टेबल राहतो तो इथे रूल नुसार लागू राहिला. हो. तर नेक्स्ट काय 6, 12, 18 आणि 24 बरोबर आहे. मग 51 मध्ये जर मी 24 टाकले तर काय होईल 75 होईल. ओके. समजलं का सर्वांना. ऑप्शन नंबर ए काय होईल आपलं आन्सर होईल. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला इथे 48 - 3 इंटू ब्रॅकेट मध्ये 2 + 7चा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे पॉवर 2 दिलेला आहे, भागीला 7 दिलेला आहे. इथे तुम्हाला बॉडमॉस म्हणजे पंचभागू वेव हा रूल लावायचा आहे. इंग्लिश मध्ये त्याला बॉडमॉस म्हणतात. ओके. मग सर्वात प्रथम काय करायचं, जो आपला कंस आहे म्हणजे तुम्ही त्याला ब्रॅकेट म्हणतात इंग्लिश मध्ये, कंसच म्हणतात ना मराठीत. ओके. तर याला काय म्हणतात, सर्वात प्रथम याला सॉल्व्ह करा. 7 2 + 7 किती होतो 9. ओके. सॉरी तर मित्रांनो सॉरी इथे 5 पाहिजे होते, इथे चुकीने 7 लिहिलं होतं. ओके. तर इथे काय असतो 2 + 5 किती असतो, किती होतो ऍडिशन केलं तर 7 होतं ना. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे ना, तर 7चा स्क्वेअर भागीला 7 - 3 इंटू बरोबर आहे. जर तुम्ही 7चा स्क्वेअर किती होतो 49 आणि रूल नुसार काय असतो सर्वात प्रथम भागाकार करायला लागतो. बरोबर आहे. पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा म्हणजे तो कंस राहतो तो सॉल्व्ह करायचा, नंतर काय करायचा भागाकार करायचा. ओके. तर 49 भागीला 7 किती होतो गुणिला 3. सांगा मला याच्या सर्वप्रथम तुम्ही काय सॉल्व्ह करसाल. सर्वात प्रथम काय चेक करायचं, बॉडमॉसचा रूल जो राहतो पंचभागू वेव बरोबर आहे, त्याच्यानुसार काय असतो ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो. नंतर काय करायचं नंतर भागाकार करायचा. ओके. तर काय होईल 7 भागीला 49 किती होईल 7च राहील ना, मग इंटू 3 इकडे लिहितो लागेल तर 7 गुणिला 3 होईल. बरोबर आहे. इथे किती होईल -48 - 7 इंटू 3. नंतर काय करा सांगा मला, इथे मायनस आहे इथे प्लस, इथे मल्टिप्लिकेशन आहे. आपण म्हणजे रूल नुसार पंचभागू रूल नुसार काय करतात, सर्वात प्रथम काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय होईल 48 - 21 काय होईल 8तून 1 गेला काय राहतो 7, 4तून 2 गेले 2 राहतो. तर हे काय राहिलं आपलं फायनल आन्सर. ओके. समजलं काय. सर्वात प्रथम मी कंस सॉल्व्ह केला म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, नंतर त्याला भागाकार केला, नंतर मल्टिप्लाय केलं, नंतर मी वजा केला. म्हणजे जो रूल आहे आपला पंचभागू वेव त्याच्यानुसार मी काय केला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. ओके. समजलं सर्वांना झालं भाई. ओके. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्या इकडे जो 25,000 रक्कम 16% नाही 2500 आहे सॉरी 2500 रक्कम 16% सरळ व्याज दराने किती वर्षात 4100 रुपये होईल. म्हणजे इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इथे प्रिन्सिपल दिला म्हणजे रक्कम जी दिली आहे ती किती दिली आहे 2500 म्हणजे त्याला प्रिन्सिपल म्हणतात. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये प्रिन्सिपल म्हणतात आणि मराठीत रक्कम म्हणतात. आणि राशी किती दिली आहे तुमच्या इकडे म्हणजे अमाऊंट दिलेला आहे तुमच्या इकडे 4100. एवढं समजलं ना. प्रिन्सिपल अमाऊंट आपण फॉर्म्युला लिहितो तो मराठीत नाही लिहित ना. बरोबर आहे ना.
नेक्स्ट रेट किती असतो, रेट म्हणजे दर 16% दिलेला आहे. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, इथे किती वर्षांनी म्हणजे किती वर्ष म्हणजे टाइम काढायला सांगितलंय. ओके, म्हणजे टाइम काढायला सांगितलंय. मला सांगा जे अमाऊंट राहते हे काय असते, प्रिन्सिपल प्लस काय असते सांगा मला. प्रिन्सिपल प्लस काय असते, सिंपल इंटरेस्ट. ओके, तर काय होईल, इथे 4100 दिलाय आपल्याला. प्रिन्सिपल इकडे मायनस केलं तर काय होईल 2500. ओके, मग काय होईल इथे साधारण व्याज काढतो त्याच्यावरून आपण, बरोबर आहे. किती होईल 1600 होईल ना. हे निघालं आपलं सिंपल इंटरेस्ट. पण आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, म्हणजे इथे साधारण व्याज काढलं मी 1600, बरोबर आहे. साधारण व्याज सिंपल इंटरेस्ट त्याला म्हणतात. ओके, आणि साधारण व्याजचा तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल काय असते, प्रिन्सिपल गुणिला रेट असतो आणि टाइम असतो म्हणजे डिवाइड बाय 100. हा जनरल फॉर्म्युला सगळ्यांना मालूम आहे, बरोबर आहे. म्हणजे साधारण व्याज काय असतो, हे असते आपली रक्कम गुणिला दर गुणिला टाइम भागीला 100, बरोबर आहे. एवढं समजलं का. काय काय दिलं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट दिलाय म्हणजे साधारण व्याज दिलाय 1600. ओके, त्याच्यानंतर प्रिन्सिपल म्हणजे रक्कम दिलेली आहे 2500 गुणिला टाइम दिलेला आहे, रेट दिलेला आहे, आणि काय काढायला सांगितलं आपल्याला, टाइम काढायला सांगितलंय. ओके, सॉल्व करा. मग तिथे काय होईल 0 0 कॅन्सल होऊन जाईल. ओके, 16 आणि हे 16 काय होईल कॅन्सल होऊन जाईल. राहील काय इथे सांगा मला, इथे काय राहील 125 इंटू टी राहील. जर याला तुम्ही सॉल्व केलं तर काय होईल 25 चोक 100, म्हणजे काय होईल जो आपला टाइम आहे तो किती निघेल 4 वर्ष. आणि आपल्याला ऑप्शन नंबर काय आहे सी. ओके, समजलं का सर्वांना. काय दिलेला होता आपल्याला, रक्कम दिली होती 2500 आणि राशी दिलेली होती 4100 म्हणजे अमाऊंट दिलेला होता, आणि प्रिन्सिपल दिलेला होता. त्याच्यावरून मी काय केलं, साधारण व्याज काढलं. किती निघालं 1600. या दोघांमधून मायनस जर केलं 4100 मधून 2500 वजा केलं तर काय मिळतो, साधारण व्याज मिळतो, बरोबर आहे. त्याच्यावरून मला काय काढायचं होतं, टाइम काढायचा होता. मी ते जस्ट फॉर्म्युला पुट केला आणि त्याच्यावरून मी टाइम काढला. ओके, सिम्प्लिफाय तर तुम्हाला करत असेल. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय, जेव्हा एखादी वस्तू 355 रुपयाला विकली जाते तेव्हा 29% तोटा होतो. तर त्याला 21% नफ्याने मिळवण्यासाठी वस्तू किती रुपयाने विकायला लागेल. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, विक्रय मूल्य दिलंय इथे, म्हणजे विक्रय मूल्य दिलंय, बरोबर आहे. आणि काय म्हटलं 29% तोटा झाला. म्हणजे तोटा म्हणजे काय असतो, 100 मधून 29 गेली म्हणजे तिची विक्री मूल्य किती 71%. ओके, म्हणजे 29% तोटा झाला. म्हणजे जी आपल्याला ही 355 जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कितीची व्हॅल्यू दिली आहे 71 ची दिली आहे. ओके, आणि तुम्हाला काय म्हटलं, जर ती 100 म्हणजे 21% नफ्याने, बरोबर आहे. नफा म्हणजे काय होतो, ऍड होतो, म्हणजे किती होईल 121% नफ्याने जर विकली तर काय होईल मला सांगा. हे जस्ट ह्या फॉर्म मध्ये येतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जी 71 ची व्हॅल्यू दिली आहे ती 355 दिली आहे आणि तुम्हाला 121 ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, जर याला जर तुम्ही 5 ने इथे सरळ सरळ 5 ने भाग जातो, नाहीतर करून बघा. 31 गुणिला 5 किती होते 5, 7 5 35, बरोबर आहे. 5 टाइम्स जातो. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 5 5 गुणी 10. ओके, 1 राहतो, 5 1 5 आणि 605. तर हे काय झालं आपलं ऑप्शन नंबर सी, म्हणजे 605 जे झालं हे आपलं काय झालं फायनल आन्सर झालं. जर तुम्ही 21% नफ्याने विकले तर कितीला जाईल ते 605 ला जाईल. ओके, समजलं काय दिलेली होती, म्हणजे सर्वात प्रथम जे तुम्ही सेलिंग प्राइस किंवा विक्रय मूल्य म्हणता ते 355 दिलेलं होतं. तर त्याला तोटा झाला होता पण ते किती 29%चा, म्हणजे ती जी व्हॅल्यू दिलेली होती ती 71% ची व्हॅल्यू 355 दिलेली होती. आणि जर तुम्ही 21% जर त्याला प्रॉफिट मध्ये किंवा नफ्यामध्ये जर विकायचं असेल तर काय करावं म्हणते, तर काय करायची होती आपल्याला जस्ट व्हॅल्यू फाइंड करायची होती आणि 121 ला मल्टिप्लाय करायचं होतं. ओके, समजलं का इथपर्यंत. ओके, तर चला मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू आपण. एका वृत्तचित्तीचे त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. आता वृत्तचित्ती म्हणजे काय होते, सिलेंडर. मला माहिती तुम्हाला सिलेंडर, हो, कसा राहते मालूम आहे काय, सिलेंडर राहते ना असं, हो.
तर त्यांची उंची दिली आहे म्हणजे 10, म्हणजे तुम्हाला इथे काय त्रिज्या इंग्लिश मध्ये म्हणतात रेडियस, किती दिली आहे 6 दिली आहे ना, आणि तुम्हाला उंची म्हणजे हाईट किती दिली आहे 10. ओके, म्हणजे त्रिज्या 7 दिलेली आहे आणि उंची 10 दिलेली आहे. आणि तुम्हाला काय म्हटलंय पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ज्यांना पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे होते कर्व सरफेस एरिया, हे एवढं मालूम आहे तुम्हाला. तुम्हाला काय म्हटलंय पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. ओके, तर काय होईल पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायला सांगितलं असतं तर काय सांगितलं असतं पाय आर स्क्वेअर आहे, क्षेत्रफळ काढा म्हणजे व्हॉल्यूम काढायला सांगितलं असतं तर. ओके, पण तुम्हाला इथे काय म्हटलं आहे सरफेस एरिया म्हणजे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. तर काय असते पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2 पाय आर एच. ओके, 2 गुणिला पायची जी व्हॅल्यू असते तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये दिलेली असते, किती असते 22/7 असतो. ओके, आणि तुम्हाला इथे हे दिली आहे त्रिज्या किती दिली आहे 7. ओके, नंतर उंची किती दिली आहे 10. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं 7 7 काय होईल कॅन्सल, 22 गुणिला 2 काय होईल 44 गुणिला 10, तर फायनल आन्सर काय झालं 440. हाय ऑप्शन मध्ये हाय बघा काय म्हटलं होतं एका वृत्तचित्रीची त्रिज्या 7 आहे, तसेच त्याची उंची काय आहे 10 आहे. ओके, आणि तर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. ओके, हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं होतं. ओके, तर तुम्हाला काय माहित आहे इथे त्रिज्या मालूम होती आणि उंची मालूम होती, त्याच्यावरून तुम्हाला पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, जर तुम्हाला जर व्हॉल्यूम काढावा लागला असता तर पाय आर स्क्वेअर एच हे काढायचा होता. जर पृष्ठ म्हणजे सरफेस एरिया काढायचा असेल तर 2 पाय आर एच असतो, आणि टोटल सरफेसचा एक वेगळा फॉर्म्युला राहतो पाय आर 2 पाय आर प्लस आर प्लस एच, हा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो. ओके, बघा इथे आपण जे तिन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, ते कशाचे आहे वृत्तचित्तीचे म्हणजे कशाचे सिलेंडरचे. ओके, समजलं काय. इथे आपण हे आन्सर किती निघालं 440. ओके, काय म्हटलं मित्रांनो इथे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 25,000 रुपये रक्कम 3 वर्षासाठी 10% चक्रव्याज दराने गुंतवली तर रकमेचे चक्रवृद्धी तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. बरोबर आहे, म्हणजे काय म्हटलं आहे 25,000 रुपये रक्कम दिलेली आहे तुम्हाला, किती वर्षासाठी 3 वर्षासाठी दिलेली आहे, आणि जो दर आहे तो 10% आहे, आणि तुम्हाला चक्रवृद्धी व्याज काढायला सांगितलं आहे म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ओके, तर काय करसाल मला सांगा, रेट दिलेला आहे 10%. ओके, प्रिन्सिपल दिला आहे तुम्हाला म्हणजे रक्कम दिलेली आहे 25,000, आणि काय टाइम दिलेला आहे 3 वर्षासाठी. फॉर्म्युला असेल का नाही, इथे बेस्ट मेथड आहे, सर्वात चांगली मेथड आहे इथे कोणची कोणची मेथड आहे सगळ्यात बेस्ट, तर इथे सर्वात बेस्ट मेथड राहते रेशो मेथड. मला सांगा 10% ला तुम्ही काय लिहू शकता 10/100 असेच लिहिता ना, ह्या फॉर्म मध्ये लिहिता ना. ओके, एक 0 कॅन्सल होते काय होते 1/10. ओके, तर काय झालं 1/10 म्हणजे काय झालं हे तुमचं झालं प्रिन्सिपल, आणि हा काय झाला तुम्हाला मिळणारा व्याज. ओके, तर काय झालं किती वर्ष मिळालं आपल्याला, टाइम किती दिला आहे 3 वर्ष. ओके, तर काय काय होईल मित्रांनो सांगा, पहिल्या वर्षी किती राहील 10, वाढला किती नाही 1 नी वाढला ना म्हणजे 11. ओके, पण हा तर 1 वर्षाचा झाला, आपल्याला किती वर्ष काढायचं आहे 3 वर्ष. असा सेम 10 गुणिला 11 10 गुणिला 11 म्हणजे काय होईल इथे काय होईल 1000 म्हणजे 1000. 11चा क्यूब किती राहतो म्हणजे घनमूळ किती राहतो, 11चा घन किती राहतो 1331. हे बघा हे काढून हे तुम्हाला 20 पर्यंत माहिती असायला पाहिजे. ओके, त्याच्यानुसार बघा मला इथे काय म्हटलंय मी रक्कम किती दिलेली आहे 25,000, म्हणजे हे कशाची व्हॅल्यू दिली आहे 25,000 ही 1000 ची व्हॅल्यू दिली आहे, आणि मी 100 म्हणजे 1000 ची व्हॅल्यू दिलेली आहे इथे. ओके, हा राहतो तुमचा प्रिन्सिपल, हा राहतो अमाऊंट. बरोबर आहे, ही राशी राहतो ही रक्कम आहे. ओके, मराठीत त्याला अमाऊंटला. बरोबर समजलं ना. नंतर काय झालं मला इथे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवृद्धी व्याज काढायचा आहे.
काय राहतं मित्रांनो, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे राशी इज इक्वल टू काय राहतो, रक्कम प्लस चक्रवृद्धी व्याज राहतो. जर याला मी मायनस केला याला 1000 ला, तर काय मिळतो मला, चक्रवृद्धी व्याज मिळतो. किती मिळतो, 381. बस तुम्हाला हेच माहिती करायला सांगितलंय. तर काय करायचं, इथे गुणीला 331 करायचं. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, ओके 3 कॅन्सल होऊन जाईल 0. आणि यांना नेक्स्ट काय करायचं, 25 ने मल्टिप्लाय करायचं. 25 एक 25 राहतो, किती कॅरी 2. 25 त्रिक 75 2 77 राहतो, किती कॅरी 2. 25 त्रिक 75 प्लस 7 किती होतो, 82. आहे का आन्सर मध्ये, हो. ऑप्शन नंबर डी हा काय झाला आपला आन्सर. काय केलं मित्रांनो, इथे आपल्याला 25,000 रुपये रक्कम दिली होती, म्हणजे प्रिन्सिपल दिलेला होता, आणि त्याचा रेट काय दिलेला होता, दर दिलेली होती 10% नी, आणि टाइम दिलेला होता 3% नी. मी काय केलं, सर्वात प्रथम जे रेट होता म्हणजे दर दिलेली होती त्याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आणलं. पण हा काय असते आपला प्रिन्सिपल, हा जो वरती काय मिळाला मला, त्याच्यात 10 वर 1 काय मिळाला, दर मिळाला, म्हणजे रेट मिळाला, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला 1 वर्षाचा. ओके, तर काय होईल, 10 ची व्हॅल्यू एका वर्षांनी किती होईल, 11. सेम नेक्स्ट इयरला काय होईल, 10 ची व्हॅल्यू पुन्हा 11 होईल. पुन्हा थर्ड इयरला 10 ची व्हॅल्यू 11 होईल. म्हणजे कंटिन्यू 3 वर्ष आपल्याला करावं लागेल ही प्रोसेस. काय होईल, 10 चा क्यूब किती होईल, 1000, आणि 11 चा क्यूब काय होईल, 1331. तर आपल्याला इथे 1000 ची व्हॅल्यू 25,000 दिली होती, आणि फाइंड आउट करायला सांगितलं होतं चक्रवृद्धी व्याज. हे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह केला, आणि हे आपले फायनल आन्सर ऑप्शन नंबर डी मध्ये 8275, म्हणजे 8275 हे फायनल आन्सर आहे आपलं. ओके, तर मित्रांनो बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. m इंटू n बरोबर, म्हणजे m गुणिला n 25 दिलेला आहे, q गुणिला t 37 दिलेला आहे, o गुणिला u काय, म्हणजे तुम्हाला विचारलं आहे q गुणिला o गुणिला u काय होते. ओके, तर काय होते, मला सर्वात प्रथम सांगा, m ची व्हॅल्यू किती असते, 13. ओके ओके, सांगा मला m ची व्हॅल्यू किती असते, 13, आणि n ची व्हॅल्यू किती असते, 12. जर आता याला जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर सांगा 25 येते का आन्सर, नाही. म्हणजे याचं रिलेशन काहीतरी दुसरं आहे. ओके, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन नसून इथे काय केलेलं आहे, तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी इथे ऍडिशन केलेली आहे. म्हणजे काय केलंय, 13 + 12 काय होईल, 25. ओके, म्हणजे इथे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, पण तिथे काय केलं आहे त्यांनी, रिलेशन मध्ये ऍडिशन केलेली आहे. ओके, सेम क्यू मध्ये तोच लागतो. ओके, आणि सेम फॉर्म्युला लागतो, नाही तर कळून बघा. तर मित्रांनो मला सांगा, जी टी ची व्हॅल्यू किती असते, 20, आणि क्यू ची व्हॅल्यू किती असते, 17. मल्टिप्लाय केला तर 37 येते का, नाही. म्हणजे सेम प्रोसिजर इथे पण फॉलो झाली आहे. म्हणजे 17, म्हणजे जे ऑपरेशन केलेलं आहे ते इथे पण फॉलो केलेलं आहे. म्हणजे 17 + 20 किती होते, 37. ओके, मला सांगा, पण तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगा, ओ इंटू यू. मला सांगा यू ची व्हॅल्यू किती असते, अल्फाबेट सिरीज नुसार किती असते, 21. ओके, आणि ओ ची किती असते, 15. हो, मग इथे मल्टिप्लिकेशन करसान काय, मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर तरी एक येते, नाही ना. तर काय होईल सांगा मग मला, 15. इथे जे आपण ऑपरेशन केलेलं आहे, म्हणजे इथे जे तुम्ही रूल लावलेला आहे, सेम इथे रूल तोच लावायचा आहे. म्हणजे 21 + 15 किती होईल, 36. आहे का ऑप्शन मध्ये, हो, ऑप्शन नंबर ए. ओके, काय केले तर m इंटू n आपण सर्वात प्रथम बघितली, अल्फाबेट नुसार m ची व्हॅल्यू किती राहते, 13, n ची व्हॅल्यू किती राहते, 12. पण इथे आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन ऑफ हे देतं, पण जे आपल्याला इथे आन्सर मिळणार ते 25 होतं, पण मल्टिप्लिकेशन केल्यावर 25 येते का, इथे नाही. ओके, मग म्हणजे इथे ऍडिशनचं ऑपरेशन केलेलं आहे. म्हणजे इथे जो रूल लागलेला आहे तो ऍडिशनचा लागलेला आहे. सेम इथे 17 दिली होती क्यू ची व्हॅल्यू, इथे टी ची व्ही दिली होती, आणि आपल्याला आन्सर दिलेलं होतं 37. पण इथे मी सेम जे ऑपरेशन पहिल्या याला लावला सेम सेकंड याला लावलं, आणि आपल्याला विचारलं तो ओ इंटू यू. तर इथे सेम जे रूल लावला आहे तोच लावायचा, आणि फायनल आन्सर काय मिळाला आपल्याला, 36. ओके, इथे मित्र नेक्स्ट पी आणि क्यू एक मिळून 12 दिवसात काम पूर्ण करतात म्हणतात. काय म्हणताय, पी आणि क्यू जे दोघ जण आहे एक काम 12 दिवसात करतात म्हणतात. ओके,
तेच काम पी जे आहे तो काय करतात 36 दिवसात कंप्लीट करतो म्हणते. ओके, म्हणजे म्हणायचं काय येते पी आणि क्यू हे काम दोघांनी जर केलं तर किती दिवसात होते 12 दिवसात. पण जे जर पीने एकट्यानेच केले तर त्याला किती दिवस लागतात 36 म्हणजे 36 दिवस लागते. जर तेच काम क्यूने एकट्याने केले तर किती दिवस लागेल असा प्रश्न विचारलाय तुम्हाला इथे. ओके, म्हणजे पी अँड क्यू आर वर्क टुगेदर इन 12 डेज, म्हणजे पी आणि क्यू वर्क इन 12 डेज. तर मित्रांनो काय म्हटलंय आपल्याला इथे पी आणि क्यू जर काम केले दोघांनी मिळून जर एक काम केलं तर ते 12 दिवसात खतम होतात, पूर्ण करतात म्हणतात. हेच काम जर पीनी एकट्याने केले तर त्याला 36 दिवस लागतात. जर आणि तुम्हाला विचारलं आहे जर ते काम क्यूने एकट्याने केले तर त्याला किती दिवस लागेल. ओके, म्हणजे पी प्लस क्यू तुम्हाला 12 दिलेला आहे आणि पीचं काम दिलेलं आहे 36 दिवसाचं. इथे जे सगळ्यात बेस्ट मेथड राहते ते एलसीएम बेस्ट मेथड राहतात. ओके, मला सांगा 12 आणि 36 चा जो एलसीएम राहतो तो किती राहतो 36. ओके, का राहतो 12 आणि 36 चा जो एलसीएम राहतो तो राहतो 36. ओके, तर मला सांगा 12 ने जर 36 ला भागलं तर किती होईल 3. ओके, म्हणजे पी आणि क्यू ची जे इफिशियन्सी क्षमता आहे ती किती आहे 3 आहे. ओके, आणि पी ची जर काढला 36/36 किती होईल 1 होईल. मला सांगा 12 आणि 36 याचा जर तुम्ही लसावी काढला तर किती येतो 36 येतो ना, बरोबर आहे. आणि मग मी त्याच्यावरून त्यांची क्षमता काढली म्हणजे काय होईल त्याची टोटल किती होती 36 होती आणि पी आणि क्यू ची किती होती 12. जर याला भागलं तर किती होईल 3. मग काय होईल पी आणि क्यू ची क्षमता किती झाली 3. आणि जर सिंगल पी ची जर काढली तर काय होईल पी ची 1 होईल. मग मला सांगा इथे काय केलं मी पी ची क्षमता काढलेली आहे किती निघाली 1, पण पी प्लस क्यू ची किती दिली आहे 3 आणि पी ची मी 1 काढली आहे क्षमता किती 1. तर क्यू ची जर काढायची असेल तर काय होईल 3 - 1 काय होईल 2 होईल, बरोबर आहे. मग काय होईल मला जर आणि विचारलं पण मला तेच आहे की क्यू एका दिवसात का जर ते क्यूने काम एकटे केले तर किती दिवसात करेल तर 36 काम आहे टोटल आणि त्याची क्षमता किती आहे 2 ची आहे तर किती दिवसात काम करेल 18 आहे का ऑप्शन मध्ये. हो, ऑप्शन नंबर बी. काय म्हटलं होतं इथे तुम्हाला पी आणि क्यू 12 दिवसात एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर पी हा काम एकटा जर करत असेल तर त्याला 36 दिवस लागते. आणि तुम्हाला विचारलं आहे जर क्यूने हेच काम एकट्याने केले तर किती दिवसात करेल. ओके, आणि नंतर मी तुम्हाला इथे सर्व प्रोसिजर सांगितले. ओके, नेक्स्ट इथे आहे आपल्या इथं AEI दिलेलं आहे CGKEIM. ओके, काय ही अल्फाबेट सिरीज आहे इथे पण. ओके, तर काय दिलेलं आहे तुम्हाला ए नंतर सी म्हणजे काय दिलेलं आहे दोन्ही डिफरन्स आहे. ओके, अल्फाबेट सिरीज नुसार बघा इथे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. बघा याच्यावरून सांगतो तुम्हाला इथे ए नंतर काय दिलेलं आहे सी दिलेलं आहे. ओके, सी नंतर काय दिलेलं आहे ई दिलेलं आहे. ओके, ई नंतर काय होईल मग जे. ओके, हाय जे ऑप्शन मध्ये जी 4 याच्यात आहे. ओके, नेक्स्ट ई नंतर काय दिलं आहे ई नंतर जी नंतर काय दिलेलं आहे आय म्हणजे एक सोडून पुन्हा. मग आय नंतर काय येईल के आहे काय कोणत्या ऑप्शन मध्ये के आहे. हो, 2 ऑप्शन मध्ये के आहे म्हणजे हे आपले 2 ऑप्शन काय झाले कॅन्सल झाले. ओके, म्हणजे हे 2 ऑप्शन अजून आहे आपल्याला थर्ड व्हॅल्यू चेक करावंच लागेल. नंतर काय होईल आय नंतर काय होईल के. आय नंतर काय आहे इथे के नंतर काय आहे इथे एम आहे. ओके, तर एम नंतर काय येईल ओ आहे का मग ओ पुढे GKO. ओके, तर हे आपलं काय झालं फायनल आन्सर अल्फाबेट नुसार. ओके, हे माहितीच असेल तुम्हाला. नेक्स्ट हे समजलं का तुम्हाला. हो, तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे जर एखाद्या पुस्तक 20% नफ्याने विकले गेले असेल तर त्याची क्रय मूल्य आणि विक्रय मूल्य याचा काय म्हणते तुम्हाला गुणोत्तर सांगा म्हणते. म्हणजे काय सांगायचं आहे मला समजा इथे 20% नी काय म्हटले नफ्याने विकलेले आहे म्हणजे जर तुम्ही क्रय मूल्य जर 100 घेतला
सपोज क्रय मूल्य काय आहे 100 आहे. ओके. आणि काय म्हणते त्याच्यावर क्रय मूल्य म्हणजे काय होते कॉस्ट प्राइस. ओके, कॉस्ट प्राइस होते. ओके, काय दिले सपोज क्रय मूल्य म्हणजे कॉस्ट प्राइस तुम्ही 100 घेतली आणि त्याच्यावर काय म्हटलंय तुम्हाला 20% चा प्रॉफिट झाला. जर 100 वर तुम्हाला 20% चा प्रॉफिट झाला म्हणजे किती होईल 20 तास झाला ना. म्हणजे त्याची सेलिंग प्राइस किती निवडली म्हणजे विक्रय मूल्य किती झालं किती झालं 100 होतं 20 ने वाढला प्रॉफिट झाला ना 120. ओके, तर काय झालं मला सांगा मी 100 म्हणजे कॉस्ट प्राइस 100 घेतली त्याच्यावर मला कितीचा 20% चा प्रॉफिट झाला आणि जेव्हा मी सेलिंग प्राइस चेक केली तर किती झाली ते 100 ची 120 झाली. याचाच तुम्हाला काय विचारला होता रेशो विचारला होता. तर काय होईल कॉस्ट प्राइस डिवाइड बाय सेलिंग प्राइस म्हणजे क्रय मूल्य आणि विक्रय मूल्य याचा रेशो किती येईल 100 आणि 120. याला जर सिंप्लिफाय केलं तर काय 5/6. ओके, 5 ऑप्शन नाही दिलेला इथे 5/6. पण एवढं तामझाम करायची काही गरज नाही राहत. तुम्हाला सर्वांना शेकडा किंवा पर्सेंटेज प्रॉफिट मालूम असेल. मला सांगा 20% म्हणजे किती होतो एवढी मेथड नाही वापरायची. 20% म्हणजे मला सांगा काय होतो 20% म्हणजे काय होतो 1/5 होतो. बरोबर आहे. ही जे 5 राहते ही काय राहते कॉस्ट प्राइस राहते. ओके, आणि त्याच्यावर प्रॉफिट झालेला आहे म्हणतात कितीचा 1 चा. म्हणजे ही कॉस्ट प्राइस जी दिलेली आहे कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे इथे ते 5 दिलेली आहे आणि प्रॉफिट किती झाला 1 चा. तर काय होईल सेलिंग प्राइस 6. मग फायनल रेशो काय होईल 5/6. हे एवढं तामझाम नाही करत बसायचं. काय करायचं सिंपल रेशो प्रमाणे चालायचं. 20% म्हणजे काय होतो 1/5. जो 5 राहते ही व्हॅल्यू कॉस्ट प्राइस ची राहते त्याच्यावर कशात 1% चा प्रॉफिट झाला तर काय होतो 5 ची व्हॅल्यू काय होतो 6 होतो. ओके, नेक्स्ट लास्ट हे लास्ट प्रॉब्लेम आहे आपला आजचा. मला सांगा 110,180,544 याचा काय काढायचा आहे तुम्हाला मसावी काढायचा आहे. मसावी काढणे जमते ना सर्वांना हो जमतच असेल. ओके, आता सांगा मला असं छोट्यात छोटी व्हॅल्यू सांगा की ज्याने ह्या सर्व म्हणजे पूर्ण संख्येला भाग जातो. ओके, सांगा बरं मला 5 झिरोने बी जातो पण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू बघायची. मसावी म्हणजे मॅक्झिमम अशी व्हॅल्यू बघायची ज्याने तिन्ही याला हे जाईल. ओके, काय होईल मला सांगा 5 ने भाग केला तर किती होईल 22 पंचे 110. ओके, इथे किती जाईल 5 त्रिक 15 आणि 5 सक 30. ओके, इथे काय होईल 5 एक 5 आणि 5 8 40. ओके, 108 न जाईल ना. अजून भाग जातो का तिथे अशी संख्या सांगा मला ज्याने ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. अशी कोणती संख्या आहे म्हणजे 22 36 आणि 108 2. ओके, काय होईल 11 18 आणि 54. तर सांगा अजून मला सांगा हे 11 18 54 याला अशी कोणती संख्या आहे का ज्याला भाग जातो नाही. याला फक्त एक हीच एक अशी संख्या आहे ज्याने भाग जातो. तर मला सांगा फक्त 5 आणि 2 हीच अशी एक संख्या आहे ज्याने काय करतो 110 180 आणि 540 ने भाग जातो. तसं जर पाहिलं तर डायरेक्ट आन्सर दिसते की इथे 11 10 ने भाग जातो म्हणून. पण मी तुम्हाला समजवण्यासाठी काय केलं इथे सांगितलं. ओके, तर याचा आन्सर काय होईल 5 गुणिले 2 बरोबर 10 होईल. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर. ओके मित्रांनो, तर इथे काय केलं आपण आज सेकंड जे मॉक म्हणजे आपले सराव प्रश्न संच होता 2. आज पुन्हा आपण 15 क्वेश्चन घेतले आहे आणि आज लेवल थोडीशी मी वाढवली. ओके, म्हणजे जे आपले चक्रवृद्धी व्याज असो की साधारण व्याज असो आणि टाइम आणि हे काळ आणि वेळ याचे जे एक्झाम्पल आहे थोडंसं मी आज थोडी लेवल जास्त घेतली. ओके, जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर काय करायचं मित्रांनो इव्हॉल्व करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि शेअर करायचं. आणि हे जी मॉक आहे ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा म्हणजे याच्यामुळे काय होईल बाकीच्यांना पण प्रॉफिट होईल. ओके, थँक्यू.